पावसाळ्याचं वातावरण आहे. तुम्हाला सकाळी कोणत्या पक्षाचा आवाज येतो सांगा बरं? कोकिळा. कोकिळाचा. कसा आवाज असतोय? आणि याच्यावर आधारित आजची ही कविता आहे. 5वीची युनिट 2 मधली पहिली कविता. तिचं नाव आहे कुक्कू. काय नाव आहे? कुक्कू. म्हणजे कोणता पक्षी? कोकिळा. चला मी या कोकिळ पक्षाविषयीची आजची कविता आपण ऐकूया. म्हणजे आपण नुसतं म्हणणार आहे कविता. करायची सुरुवात? ओके चला. कुक्कू कुक्कू व्हॉट डू यू डू? कुक्कू कुक्कू व्हॉट डू यू डू? In April I open my bill. In April I open my bill. Cuckoo, cuckoo, what do you do? Cuckoo, cuckoo, what do you do? In May I sing all day. In May I sing all day. Cuckoo, cuckoo, what do you do? Cuckoo, cuckoo, what do you do? In June I change my tune. In June I change my tune. Cuckoo, cuckoo, what do you do? Cuckoo, cuckoo, what do you do? In July, away I fly. In July, I fly. Cuckoo, cuckoo, what do you do? Cuckoo, cuckoo, what do you do? In August, go, go, I must. In August, go, go, I must. बघा विद्यार्थी मित्रांनो, या कवितेमध्ये कोकिळा हा पक्षी जो आहे तो प्रत्येक महिन्यामध्ये काय करतो याचं वर्णन केलेलं आहे. पहिल्या 2 ओळीमध्ये काय सांगितलंय की तू काय करतेस हे कुक्कू पक्षी, तू काय करतोस. मग त्यावेळेला तो म्हणतोय की एप्रिल महिन्यामध्ये मी माझं बिल म्हणजे काय, बिल म्हणजे काय, चोच उघडतो. त्याच्यानंतर तो म्हणतोय की त्याला विचारलं जातंय की एप्रिल नंतर मे महिना. मग मे महिन्यामध्ये तू काय करतो? तर मी दिवसभर गातो म्हणून. कशासाठी गातो? तर पावसाच्या आगमन होण्यासाठी, पाऊस येण्यासाठी मी आतुरतेने ओढत असतो की पाऊस पडावा. त्याच्यानंतर मग जून मध्ये तू काय करतोस म्हणे? तर जून मध्ये माझी ट्यून बदलते. बघा पावसाचं वातावरण झालेलं असतं की सगळीकडे आणि सुंदर अशा वातावरणामध्ये कोकिळ पक्षी खूप सुंदर आवाजामध्ये कुहू कुहू असं म्हणतो. नंतर म्हणतो की जुलै मध्ये तू काय करतोस? मग जुलैमध्ये मी दूर जातो. मी इथून दूर उडत जातो. आणि मग ऑगस्ट मध्ये काय करतो? तर मला इथून मी दूर मला जायला हवं. अशा पद्धतीने म्हणजे आपल्या इथून तो दुसरीकडे जातो. अशा पद्धतीने कुक्कू या कवितेमध्ये कोकिळ पक्षाचं वर्णन केलेलं आहे.